नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। हायकोर्टाच्या कामात हस्तक्षेप करणार नसल्याचं केलं स्पष्ट। हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 27 मार्चला सुनावणी। बाजू मांडण्याचे कोर्टाने दिले ईडीला निर्देश। राज्य सरकारच्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्याने विरोधक आक्रमक। कार्यक्रमात काळे झेंडे घेऊन निषेध करण्याचा दिला इशारा। राहुल गांधींच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ। सत्ताधारी विरोधक आमने सामने। गोंधळानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित। नाशिकच्या आनंदवली दर्ग्याला पालिका प्रशासनाची नोटीस। 7 दिवसात खुलासा न केल्यास पालिका चालवणार बुलडोझर। वाढदिवस समारंभासाठी पुणे मेट्रो मिळणार भाड्यानं। मेट्रो प्रशासनानं केली जाहिरात। पुण्यात कोयता गँगनंतर आता तलवार गँगची दहशत। कोंढवा भागात तब्बल 14 गाड्यांची तोडफोड। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। लातूर शहरातील रिंग रोड परिसरात असलेल्या पार्किंगमधील 8 खासगी ट्रॅव्हल्सला आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। विरार रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना भीषण अपघात। एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू।